तर नमस्कार मित्रांनो, हा आमचा पहिला ब्लॉग व्हिडिओ आहे आणि हा सर्वजण आम्ही आज अर्जुनला जाणार आहे. तुम्हाला तिथे जाऊन दाखवणार आहे सगळं काय काय आहे. आणि हा लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तिथे जाऊया. चला. तर मित्रांनो, आम्ही मल्लिकार्जुनच्या पायथ्याशी आलेलो आहे. गाडी आमची खाली लावलेली आहे. इथनं पुढे काही गाडी जात नाही, तर चालतच जायला लागणार. तर चला तुम्हाला चालत चालत लोकेशन दाखवतो. जंगल पण चांगलं आहे आणि लोकेशन पण चांगलं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि गाडीपेक्षा चालत जायला एकदम चांगलं वाटतं, आराम लागते. तर मित्रांनो, इकडे असं सर्व जागी बसायला खायला आणि सावली खूप छान आहे. चला आणि वर जाऊ. नक्की येणार असेल तर तुम्हाला लोकेशन पण सांगतो. वर जाऊन की बेंगळुरू ते मुंबई हायवे, मेन हायवे तिथनं जवळच आहे. तुम्ही मध्ये थांबून येऊ शकताय. मित्रांनो, ह्याला एवढेच जागीत बॅग जगा वजन लागले. त्यात अर्धा किलो घी पण नाही. काय आणलं? काय जेवण आहे. जेवण जेवण आणलं बघा. तर मित्रांनो, इथनंही पाणी छोटी गंगा वाहत आहे. बारकासा धबधबा दिसते वाटतं. चला 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 वर जायचं. मित्रांनो, तुम्हाला जर याची जर इच्छा झाली असेल, मित्रांनो तिथं पाहू शकता मल्लिकार्जुन लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, हे बघा 100 पायरी काही चढलेले नाही. ही आमचं दादी आहे आणि आमचं बारका भाऊ आहे. तिथे येऊन बसलेले आहे. हे आणि पुढे 100-200 पायरी कसं चढणार? उठा उठा. अरे लई लांब जायचं आहे. काही मस्त 11 वाजते. त्याला काय होत नाही. 10 फी कमी झालेली आहे. पण मल्लिकार्जुन जरा दर्शन घेत तुम्हाला पण जरा दर्शन देऊया म्हणून. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल काय आहे, तर ही आम्हालाही माहित नाही किंवा बसायला केलं असेल. तर मित्रांनो, ही पायरी करायच्या अगोदर त्या वाटेने सर्वजण येऊन जाऊ करत होते. तर मित्रांनो, हा खूप वर्षाचा बोर्ड तिथे लावलेला आहे. मी पाहू शकताय. तर ही सर्व 740 पायऱ्या आहेत. मित्रांनो, आता इथून थांबलेलो तर आम्ही निघतो. चला मित्रांनो, हे खरं म्हणजे बारक्या पोरांचं असताना ही चिमण्याला बसायसाठी घरटे केलेलं आहे. शॉर्टकट आणले वाटतं. बघा इथलं पायरी आहे, तर आम्ही जरा शॉर्टकट बघतो आता कसं वाटतंय. शॉर्टकट मध्ये जाण्याचे चांगले प्रयत्न करत आहेत आमचे मामा. नाही आम्ही शॉर्टकट घेणार. शॉर्टकट मित्रांनो, तुम्ही पाहू शकता शॉर्टकट येत आहे. तरी आपण इकडच्या शॉर्टकटने जाऊया. इकडे बघ, इकडे तिकडे छान वाटत आहे, तरी आपण सुद्धा तिकडे जाऊया. आणि या सर्व पायऱ्या 740 आहेत खालून वरेपर्यंत. मागे लवकर देणार आहे. येडेने पाणी आहे आणि आम्ही तिकडच्या हायवेने आलेलो आहे. आणि ती डोंगर पहाड त्यांच्या पलीकडे इस्लामपूर आहे. चला मित्रांनो, वर जाऊया. चला मित्रा. नमः पार्वती पताय. हर हर महादेव. तर मित्रांनो, पाहू शकता इथं देऊळ आहे. जमलंच होय. चल दोघं भुलटे आले तिथं.
खायला पण आहे. शाळांची पोरं सुट्टी पडले. तर मित्रांनो आपण तिथून आलेलो आहोत आणि ते 3 ते 4 गाड्या पांढऱ्या दिसत आहेत. तिथं आपण गाडी लावून आलेलो आहोत. मित्रांनो आपण आलेलो आहे ते मल्लिकार्जुनचं देवस्थान कशी, तर त्याला दर्शन घेऊया इथं आधी, नंतर वर जाऊया. इथं पोरं शाळेत आलेले आहेत बाबा, सगळं दर्शन घ्यायला या. तर आपण आलेलो आहे इथं मंदिरात, तुला दर्शन घेऊया. जरा अंधार पण आहे. ही कोटिलिंग आणि ते आपण गणपतीचे दर्शन घेऊ. चला या. तर मित्रांनो इथं गणपती स्वामी समर्थांच्या रूपात गणपती आहे. तर या मित्रांनो शिवलिंगी आहे. आपण दर्शन घेऊन आलेलो आहे. आता आपण वर जाणार आहे. तर मित्रांनो ही गुफा आहे. खैरेत जागे मस्त होय. तर मित्रांनो आमचा हा पहिला व्हिडिओ आहे. पोरांनी आम्हाला समजलं की ब्लॉगर काय नाही, पहिले फर्स्ट व्हिडिओ आहे. तर पोरं म्हणतात आम्हाला की ते ब्लॉगर आहे, फोटो द्या, व्हिडिओ करा, व्हिडिओ करतो. वरची वाट आहे. तर वरची आम्ही दिलेलं नाही. तर वर जाऊया. तर मित्रांनो पाहू शकता आपण आता मला शिस्तीने जाऊन आलो आहे. तर मित्रांनो इथनं जरा थोडी आपल्याला पायरी लागते. तर इथनं पायरी जरा चांगलं वाटतं चढायला. तर मित्रांनो तिथनं खाली जायची वाट आहे. खूपच दमलेलं आहे आणि मल्लिकार्जुनला जायचं आम्ही काही सकाळचं काही खाल्लेलं नाही. मित्रांनो बसूया. बसूया. हो थांबा की चल चल तशी कबड्डी खेळतो. कबड्डी मित्रांनो मी येत आहे. चीज मारा. हा तर मित्रांनो मैदान आहे. पहिल्यांदा झालाय तर जवळ असं आम्ही आलेलं नाही. काय पाहूया या कॅमेरामॅन. इथं छोटासा सर्कल आहे. तरी हा खूप छान दिसायला आहे. आपण आता सध्या तर देवळाच्या मागं आहे. देवळाच्या मागे लिहिलं आहे जग तो वारा असं खूप आनंदित आहे. आणि तुम्ही झाड पाहूनच ओळखू शकता वारा कसे असेल इथे. चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो शिवाजी महाराजांचे गड. मित्रांनो
खूप म्हणजे खूप जुन्या काळात बांधलेला आहे. 16व्या शतकात बांधलेला आहे. एक गड आहे. पहिल्या सर्वजण घोडा बांधत होती पहिल्या काळी. आणि तो खूप आता मात्र मी तुम्हाला सर्व डिटेल्स लिहिले आहे की सर्व सत्य आहे. शक्यता आहे काही वेळ घेऊन चालत नाही. खूपच मोठा झालेला आहे पण ह्या 2-3 पाठ करायला ना पाऊस तर या मित्रांनो पाहू शकता जाऊया पाऊस तर मित्रांनो तेव्हा जाऊया पाऊस आहे गुफा. इकडे पहा त्याच्या खाली एक बोट आहे. ही बोट पण जाण्यास खूप धोकादायक आहे. मध्ये साप या तुम्ही कधीतरी व्हिडिओ आला तरी त्याच्यामध्ये चष्टावारी घेऊ नका. इकडे या काय वाट काय गुफा आहे. तर मित्रांनो पाहू शकता देवळासारखे एक खूप छान स्थान आहे. त्याला जाण्यासाठी वाट केलेली होती. श्री विलासगडावरील हे श्री कृष्णा मंदिर आहे. या मंदिराला फार जुन्या इतिहास असून अंदाजे 700 वर्षे जुने हे मंदिर असावे असा नोंदीवरून अंदाज आहे. इतिहासाचा 1798 साली छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे वंशज या विलासगडावर दर्शनाला येऊन गेल्याचे उल्लेख आहे. पौराणिक महत्त्व असणाऱ्या क्षेत्रामध्ये श्रीकृष्ण स्वतः 2 वेळा आल्याचे उल्लेख आपणास हरिवंश पुराणात मिळतात. याच करवीर क्षेत्राचा भाग असणारे श्री क्षेत्र मल्लिकार्जुन व श्री विलासगड होय. मला वाटतं मित्रांनो पाऊस खूप आहे पाहू शकता. तर मित्रांनो विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. या आम्ही दर्शन घेतो. या तुम्ही पण या. कृष्णाची ही दगडावर केलेली खूप छान मूर्ती आहे. एवढी सगळ्याला मानतो. ह्याचं पण आपण दर्शन घेऊन जाऊया. आपण काही भेदभाव करू नये. या तर मित्रांनो पलीकडे पाहिजे एक मंदिर आहे. मित्रांनो इथे हजरत शामदार हा त्यांचा पण इथं दर्गा आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला काही डिटेल्स सर्व दावलेलं आहे. सर्व देवांचे दर्शन करून तुम्हाला दिले आहे. तर आता आम्ही परत जात आहोत. आणि आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडत तर लाईक करा, फॉलो करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. चला जय शिवराय.